आज आपण नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या पुस्तकात दडलेल्या रहस्याबद्दल बोलणार आहोत. आता बघा, हे पुस्तक फक्त पैसे कमावण्याबद्दल नाहीये, अजिबात नाही. तर ही गोष्ट आहे एक अशी मानसिकता घडवण्याची जी आपल्याला आयुष्याचा कुठल्याही क्षेत्रात यशस्वी बनवू शकते. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय का की काही लोक इतकं प्रचंड यश कसं मिळवतात अगदी सहजपणे, आणि दुसरीकडे तितकीच किंबहुना जास्त मेहनत करणारे लोक मात्र मागेच राहतात? असं का होतं? यामागे नक्की काय कारण असेल? चला याचाच शोध घेऊया. तर बघा, नेपोलियन हिल यांच्या मते या यशाचं रहस्य नशिबात, चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये किंवा भारी शिक्षणात नाहीये. ते दडलंय आपल्या विचारांच्या ताकदीमध्ये. हो, विचारांमध्ये. त्यांचे खूप प्रसिद्ध वाक्य आहे, आपलं मन जे काही कल्पू शकतं आणि ज्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतं ते नक्कीच मिळू शकतं. पण हे विचारांची शक्ती वगैरे ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण याचा आधार काय आहे? हे असंच कोणीतरी सांगतंय म्हणून आपण विश्वास ठेवायचा का? नाही. हे समजून घेण्यासाठी आपल्याला या पुस्तकाच्या मुळाशी जावं लागेल. म्हणजे यातील तत्व किती खरी आहेत हे पटेल. तर ही गोष्ट आहे तब्बल 20 वर्षांच्या अभ्यासाची. त्या काळातले जगातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांनी नेपोलियन हिल यांना एक मिशन दिला, एक आव्हान, की जगात जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांच्या यशाचं रहस्य शोधून काढ आणि ते सगळ्या जगाला सांग. आणि मग काय, हेनरी फोर्ड, थॉमस एडिसन यांच्यासारख्या 500हून अधिक यशस्वी लोकांच्या मुलाखती घेऊन हिल यांनी हे काम पूर्ण केलं. आणि या इतक्या मोठ्या अभ्यासातून यशाचा जो पाया समोर आला ना, तो होता आपली मानसिकता. हो, माइंडसेट. चला तर मग पाहूया यशासाठी नेमकी कोणती मानसिकता लागते. या पुस्तकाचा आत्मा जर एका वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: सर्व यशाचा आरंभबिंदू ही इच्छा आहे. याचा अर्थ खूप खोल आहे. म्हणजे कुठल्याही मोठ्या यशाची सुरुवात ही एका तीव्र इच्छेने होते आणि सोबतच ते ध्येय आपण गाठणारच या दृढ विश्वासाने होते. तर ही यशाची मानसिकता बनवण्यासाठी 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. पहिला म्हणजे इच्छा. म्हणजे अशी तशी इच्छा नाही, तर एखादी गोष्ट मिळवण्याची तीव्र तळमळ. दुसरा आहे विश्वास. म्हणजे आपलं ध्येय पूर्ण होणारच ही पक्की खात्री. आणि तिसरं आहे स्वयंसूचना, ज्याला आपण ऑटो सजेशन म्हणू. म्हणजे सतत आपल्या सुप्त मनाला सकारात्मक संदेश देत राहणं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इच्छा म्हणजे नुसती आशा नाही की असं झालं तर बरं होईल. नाही, इथे इच्छा म्हणजे एक असं पक्क ध्येय ज्याच्या मागे जबरदस्त पॅशन आणि चिकाटी आहे. आणि खरं सांगायचं तर अशाच इच्छेतून खरं यश जन्माला येतं. ओके, तर मानसिकता तर तयार झाली. पण आता पुढे काय? फक्त विचार करून तर काही होणार नाही ना, बरोबर? आता वेळ आहे त्या इच्छेला वास्तवात आणण्यासाठी एक पक्का प्लॅन, एक आराखडा तयार करण्याची. चला पाहूया तो कसा बनवायचा. आपल्या इच्छेला कृतीत उतरवण्यासाठी 4 गोष्टी म्हणजे 4 हत्यारं लागतात. पहिलं, विशेष ज्ञान. दुसरं, कल्पनाशक्ती. तिसरं, एक व्यवस्थित संघटित प्लॅनिंग. आणि चौथं, पटकन निर्णय घेण्याची क्षमता. इथे एक सुंदर वाक्य आहे: कल्पनाशक्ती ही मनाची कार्यशाळा आहे. म्हणजे काय, तर जगातले सगळे मोठे शोध आणि आयडियाज याच वर्कशॉपमध्ये तयार होतात. आपलं मन आहे ना, ते एका प्रोजेक्टरसारखं काम करतं. जे चित्र आपण आपल्या मनात अगदी स्पष्टपणे पाहतो तेच आपल्या वास्तवात उतरतं. आता बघा, यशस्वी आणि अयशस्वी लोकांमध्ये एक मोठा फरक आहे. तो म्हणजे निर्णय घेण्याच्या सवयीचा. यशस्वी लोक निर्णय पटकन घेतात आणि त्यावर ठाम राहतात. या उलट अयशस्वी लोक निर्णय घ्यायला खूप वेळ लावतात आणि घेतलात तरी तो सारखा बदलत राहतात. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, अनिर्णयता ही आपल्या स्वप्नांची सर्वात मोठी शत्रू आहे. ठीक आहे, प्लॅन तयार आहे, निर्णय पण घेतला आहे. पण इतकं पुरेसं आहे का? अजिबात नाही. आता येतो या खेळातला सगळ्यात महत्त्वाचा खेळाडू, आणि तो म्हणजे चिकाटी, परसिस्टन्स. नेपोलियन हिल यांनी एक जबरदस्त उपमा दिली आहे. ते म्हणतात, जसं पोलादाला मजबूत बनवण्यासाठी कार्बन लागतो, तसंच माणसाच्या चारित्र्याला मजबूत बनवण्यासाठी चिकाटी लागते. खरंय ना? चिकाटी नसेल तर कुठलीही इच्छा कितीही मोठी असली तरी टिकूच शकत नाही. प्रत्येक मोठं यश हे न थांबता केलेल्या प्रयत्नांचंच फळ असतं. आणि एक गोष्ट तर पक्की आहे, प्रॉब्लेम्स येणारच.
गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत. पण जेव्हा सगळं बिघडतंय असं वाटतं ना, तेव्हा फक्त आणि फक्त चिकाटीच आपल्याला पुढे ढकलण्याची ताकद देते. म्हणून हार मानायची नाही, प्रयत्न करत राहायचं, यश नक्कीच मिळतं. पण कधीकधी असं होतं की आपल्याकडे प्लॅनही असतो, चिकाटीही असते, तरी आपण पुढे का नाही जाऊ शकत? ह्याचं उत्तर आहे भीती. नेपोलियन हिल यांनी अशा 6 मूळ भीती सांगितल्या आहेत, ज्या आपल्याला अक्षरशः जागेवरच खिळवून ठेवतात. ह्या 6 भीती कोणत्या आहेत? तर गरिबीची भीती, लोक काय म्हणतील याची म्हणजे टीकेची भीती, आजारपणाची भीती, जवळच्या व्यक्तीला गमावण्याची भीती, म्हातारपणाची भीती आणि मृत्यूची भीती. या भीती आपल्या कृतीला ब्रेक लावतात आणि बहुतेक लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचूच देत नाहीत. मग या भीतींवर मात कशी करायची? उपाय काय? या पुस्तकानुसार उत्तर अगदी सोपं आहे. विश्वास, धैर्य आणि सतत सकारात्मक विचार. जेव्हा भीतीची जागा विश्वास घेतो, तेव्हाच आपली खरी ताकद बाहेर येते. बरं, एकदा का आपण भीतीवर मात केली की मग काही ॲडव्हान्स गोष्टी येतात. अशा संकल्पना ज्या आपली शक्ती आणि क्षमता अनेक पटींनी वाढवतात. यात पहिलं आहे मास्टरमाइंडचं तत्त्व. म्हणजे काय? तर आपल्यासारखंच ध्येय असलेल्या लोकांसोबत मिळून काम करणं. दुसरं आहे आपल्या सुप्त मनाची शक्ती वापरणं, जे आपल्या विचारांना वास्तवात बदलतं. आणि तिसरं आहे 6वं इंद्रिय, म्हणजे आपली इंट्युशन पॉवर किंवा अंतर्ज्ञान शक्ती. थोडक्यात सांगायचं तर यश हे नशिबाचा खेळ नाहीये, तो एक सरळसोट नियम आहे. कारण आणि परिणाम. आपले विचारच आपलं वास्तव घडवतात. बघा, विचारांमधून भावना तयार होतात, भावनांमधून आपण कृती करतो आणि कृतीमधूनच आपल्याला परिणाम मिळतात. इतकं सोपं आहे ते. आणि शेवटी नेपोलियन हिल यांचं तेच वाक्य, जे या संपूर्ण विश्लेषणाचा सार आहे. जे काही आपलं मन कल्पना करू शकतं आणि ज्यावर ते पूर्ण विश्वास ठेवू शकतं, ते साध्य करू शकतं. लक्षात घ्या, श्रीमंत होण्यासाठी विलक्षण टॅलेंटपेक्षा विलक्षण विश्वासाची जास्त गरज असते. तर मग आता काय करायचं? पहिलं, नक्की काय हवंय ते ठरवा. दुसरं, त्याची मनापासून इच्छा करा. तिसरं, ते शक्य आहे यावर 100% विश्वास ठेवा. मग एक काळजीपूर्वक योजना बनवा. चिकाटीने कामाला लागा आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत थांबू नका. हाच विचार मनात ठेवून स्वतःला एक प्रश्न विचारा, असं कोणतं मोठं ध्येय आहे जे गाठण्याचं धाडस आता आपण करणार आहोत?